कोलकात्यामधल्या टिपू सुलतान मशिदीचे शाही इमाम नरून रहमान बरकती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात जारी केलेल्या फतव्यानं साऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली। फतव्यात नरेंद्र मोदींच्या विरोधात प्रचार करणाऱ्याला 25 लाखांचं बक्षीस घोषित करण्यात आलं। शिवाय भाजपचे कार्यकर्ते दिलीप घोष यांच्यावर दगडफेक करून त्यांना राज्याबाहेर हाकला असाही फतव्यात उल्लेख करण्यात आला। या प्रकरणी खासदार इद्रिस अली यांच्यासह शाही इमामांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी होते, पण इमाम बरकत अली ममता बॅनर्जींच्या अत्यंत महत्त्वाच्या सल्लागारांपैकी एक असल्यानं त्यांच्यावरती कारवाई होत नाही असा आरोप भाजपने केला। बिल्कुल जो भी ऐसा करेगा उसको 25 लाख रुपया इनाम और इंडिया मजदूर की तरफ से दिया जाएगा और ऑल इंडिया माइनॉरिटी फोरम की तरफ से। महिला बचत गटाच्या माध्यमातून बड्या कंत्राटदारांना टेंडर देण्याच्या प्रक्रियेला सुप्रीम कोर्टाने चाप लावलेला आहे। महिला बचत गटांसाठी कोट्यवधींच्या उलाढालीची मर्यादा नसावी असे आदेशही सुप्रीम कोर्टाने दिलेत। या बाबतीत 2 आठवड्यात नवीन धोरण तयार करा असे आदेश केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाने दिले आहेत। आज पण सुप्रीम कोर्टचं म्हणणं होतं की एका लहान बचत गटाकडून 1 कोटीचा पण टर्नओव्हर आम्ही अपेक्षित करू शकत नाही आणि ज्या शगुन महिलाच्या निर्णयाला तुम्ही बेस घेताय ती त्या निविदेपुरती मर्यादित होती। मेन राईट टू फूडमध्ये त्याच्यानंतर 2013ला आलेलं आहे, तर तिथे पण डिसेंट्रलायझेशन म्हणतंय। जर बचत गटांकडे 1 कोटी आले तर ते बचत गटच कुठे राहिलेत आणि ते क्वालिटी फूड देत आहेत। आजही एकाही बचत गटाचं सॅम्पल फेल झालेलं नाही। 3 वर्षापासून महाराष्ट्रात करतायत। महाराष्ट्र सोडून उडीसा, केरला सगळे इथे सक्सेसफुली बचत गट काम करतायत। महाराष्ट्र सरकारचं म्हणणं असं होतं की एक्सट्रुजन टेक्नॉलॉजी हे THR बनवण्यासाठी वापरण्यात यावी आणि सेंट्रलाइज्ड प्रोसेस असावी प्रोडक्शनची, ज्याचा विरोध अपेलंट करत होते। इथे हे डिसेंट्रलाइज्ड प्रोसेस असायला पाहिजे। कोर्टाने डिसेंट्रलाइज्ड प्रोसेसला मान्यता दिलेली आहे। अमेझॉन या ऑनलाईन शॉपिंग साईटनं कॅनडात चक्क तिरंग्याची पायपोषणी विक्रीला ठेवली। या बाबतीतली माहिती परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना कळताच त्यांनी तातडीनं अमेझॉनच्या वेबसाईटवरती कडक कारवाईचे संकेत दिले। कॅनडामधल्या भारतीय दूतावासाला अमेझॉनवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या। नेहमीच आपल्या ट्विटर अकाउंटवरती अनेकांच्या समस्या सोडवणाऱ्या सुषमा स्वराज यांना ट्विटरवरूनच तिरंग्यासारख्या पायपुसण्याची माहिती मिळाली। त्यांनी लगेचच त्याची दखल घेतली आणि परराष्ट्र मंत्र्यांनी नाही असं सुषमा स्वराज यांनी स्पष्ट केलं। सध्या ज्या अमेझॉनच्या कर्मचाऱ्यांकडे भारताचा व्हिसा आहे तो रद्द करणार असल्याची माहितीही स्वराज यांनी दिली। उत्तर भारतामध्ये थंडीची जोरदार लाट आली। बुधवारी दिल्लीत यंदाच्या मोसमातल्या सर्वात कमी तापमानाची नोंद झाली। राजधानीमध्ये लोधी रोड भागात सर्वात कमी 2.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। राजस्थान आणि हरियाणामध्ये थंडीचा जबर तडाखा बसतोय। त्यातच काही भागात पावसाचा शिडकावा झाल्यानं थर्मामीटरचा पारा आणखीनच खाली आलाय। काश्मीर खोऱ्यात आणि लडाख भागात पारा शून्याच्याही खाली गेलाय। दिवसाच्या कमाल तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाली। तर राज्यामध्ये आज थंडीचा कडाका आणखी वाढलाय। निफाडमध्ये यंदाच्या सर्वात कमी तापमानाची नोंद झाली। निफाडला काल रात्री तापमान 4 अंशांपर्यंत खाली आलं। नाशिकसह उत्तर महाराष्ट्राच्या सर्वच भागात गेल्या आठवड्याभरापासून जोरदार थंडी पडते। नाशिकमध्ये आज 6 अंश तापमान नोंदवण्यात आलं। तर धुळ्यामध्ये यंदा गेल्या अनेक वर्षांचा रेकॉर्ड मोडीत काढत तापमानानं 4.2 अंशांची पातळी गाठली आहे। मुंबापुरीत यंदा गुलाबी थंडीनं नागरिक सुखावलेत। यंदाच्या मोसमातलं सर्वात कमी म्हणजे 11.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद काल रात्री उपनगरात करण्यात आली। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकरता भाजप आणि शिवसेनेच्या युतीची चर्चा करण्यासाठी भाजपनं आपली टीम जाहीर केली। विनोद तावडे, आशिष शेलार, प्रकाश मेहता हे शिवसेनेशी चर्चा करणार आहेत। भाजपशी चर्चा करण्याकरता शिवसेनेकडून कोण जाणार हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही। ठाण्यात भाजप राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत एकला चलो रेचा नारा देण्यात आलाय। सत्तेत कुणीही वाटेकरी नको असं विधान भाजपचे नेते मधु चव्हाण यांनी केलंय। सारा महाराष्ट्र जिंकूया अर्धा नाही असंही चव्हाणांनी म्हटलंय। केंद्र आणि राज्य सरकारची कामगिरी चांगली असल्याच्या प्रस्तावाला अनुमोदन देताना चव्हाण यांनी हे विधान केलं। याआधी देखील विधानसभा निवडणुकीच्या आधी शिवसेनेशी युती नको अशी भूमिका मधु चव्हाण यांनी मांडली होती। तोच सूर भाजपच्या बैठकीत उमटला। तत्पूर्वी या बैठकीच्या आधी ठाण्यात युतीला विरोध करणारी पोस्टर्स लावण्यात आली होती। पूर्वीची स्थिती आपली फार नगरपालिकेमध्ये चांगली नव्हती। राज्यामध्ये केवळ 8 नगरपालिकेचे आपले अध्यक्ष होते। 250 ते 300 वर आपले नगरसेवक नव्हते।
परंतु केवळ कमळाच्या निशाणीवर 72 नगराध्यक्ष आणि जवळपास 1200 नगरसेवक या निवडणुकीमध्ये आपण यावेळेस निवडून आणू शकलो. परंतु नगरपालिकेच्या निवडणुका आपण यशस्वीपणानं जिंकल्या. पण या निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीला आपल्याला तोंड द्यायचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं राष्ट्रवादीच्या विरोधात आंदोलन होतं. आमदार विद्या चव्हाणांच्या समर्थकांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावरच मोर्चा निघाला. पश्चिम जिल्हाध्यक्ष अजित रावराण यांच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलं. मात्र या आंदोलनामुळे पालिका निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमधली गटबाजी चव्हाट्यावर आली. निवडणुकीत भाजपला यश मिळालं तर गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रिकरांचं पुनरागमन होण्याची शक्यता निर्माण झाली. गोव्यात नवनिर्वाचित आमदारच मुख्यमंत्री ठरवतील, मग तो दिल्लीचाही असू शकतो किंवा गोव्यातलाही, असं केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरींनी म्हटलंय. 5 राज्यातल्या विधानसभा निवडणुका आणि राज्यामधल्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झी24 तासला दिलेल्या मुलाखतीत गडकरींनी हे विधान केलंय. याशिवाय गडकरींनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यावरती आपली रोखठोक मतं मांडली आहेत. कृपाशंकर सिंग यांच्या मुलाला आज मनपानं दणका दिला. कलिनामधल्या अवधूत या इमारतीमधल्या कृपाशंकर सिंग यांच्या मुलाच्या 11व्या आणि 12व्या मजल्यावरच्या फ्लॅटमध्ये 100% अतिक्रमण होतं. 10 मजल्यापर्यंतच इथं परवानगी होती. त्यामुळे महापालिकेनं 11 आणि 12 या दोन्ही मजल्यांवरती हातोडा चालवत सिंग यांच्या मुलाचे फ्लॅट्स तोडून टाकले. जव्हार शहरामधल्या तारपा चौकात काल रात्री 2:30च्या सुमाराला लागलेल्या आगीत 2 महिलांचा होरपळून मृत्यू झालाय. 70 वर्षांच्या आयशा कुरेशी आणि 45 वर्षांच्या मेहरून कुरेशी या दोघांचा होरपळून मृत्यू झालाय. भीषण आगीत 2 घरं जळून खाक झाले. आगीचं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही. नजरचुकीनं सीमा ओलांडून पाकिस्तानमध्ये पोहोचलेल्या भारतीय जवान चंदू चव्हाण यांची पाकिस्तान लवकरच सुटका करेल अशी माहिती संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी दिली. चंदू चव्हाण हे धुळ्यातले जवान चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेले होते. तेव्हापासून पाकिस्तानच्या ते कैदेत आहेत. त्यानंतर भारताकडून चंदू चव्हाण यांच्या सुटकेकरता प्रयत्न सुरू आहेत. 15 ते 20 वेळा चर्चा झाली. पहिल्यांदाच पाकिस्तानकडून चंदू चव्हाण यांच्या सुटकेबाबत सकारात्मक संकेत मिळाल्याची माहिती संरक्षण राज्यमंत्र्यांनी दिली. So far the DGM has spoken to their counterpart minimum 15 to 20 times. And the last time, that is 2 days back, when he spoke to the DGM of Pakistan, so this was the first time we got much better signals. They said that our inquiry is getting over and very soon we will be releasing Chandu Chawhan. धुळे महापालिका शेजारी असलेल्या अध्ययन केंद्राचा वाद आता पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचला. आयुक्त संगीता धायगुडेंना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी MG धिवरेंसह 10 जणांवर गुन्हा दाखल झालाय. धायगुडेंना दिलेल्या धमकीप्रकरणी मनपा कर्मचाऱ्यांनी निषेध करत काम बंद आंदोलन केलं. अध्ययन केंद्राची वास्तू अनधिकृत आहे असं पालिकेचं म्हणणं आहे. अतिक्रमण हटवताना पालिकेला मोठ्या विरोधाला सामोरं जावं लागलं होतं. इंदापूरच्या चाकाटी गावात राजकीय वादातून 2 गटात तुंबळ हाणामारी झाली. 1.5 वर्षांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतल्या पराभवाच्या कारणावरून हा राडा झाला. या हाणामारीत चाकाटीच्या महिला सरपंच मंगल पाटील यांच्यावर तलवारीनं हल्ला करण्यात आला. हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या. तलवार, लोखंडी गज आणि काठीच्या सहाय्यानं 8 जणांनी हा हल्ला केल्याचं सांगण्यात येत आहे. त्यापैकी एका आरोपीनं आपल्यावर पिस्तूल रोखल्याचा आरोप देखील सरपंच पाटील यांनी केला. जळगावमध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. 2 शासकीय कर्मचाऱ्यांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही गुन्ह्यातील पीडित महिला या देखील शासकीय सेवेत आहेत. 30 वर्षांच्या ग्रामसेविकेनं दिलेल्या फिर्यादीवरून ग्रामसेवक असलेल्या चंद्रशेखर सोनवणेवर बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला. एक संशयित फरार आहे. त्यानं धमकी देऊन बलात्कार केल्याचा आरोप या पीडित महिलेनं केला. तर एका प्राथमिक शिक्षकानं लग्नाचा आमिष दाखवून एका 21 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडली. या नराधमाला देखील पोलिसांनी बेड्या ठोकल्या. मुंबई गोवा महामार्गावरती एक अल्टो कार 20 ते 25 फूट खोल विहिरीत पडली. पनवेल जवळच्या सिमरन मोटर नजीक बुधवारी रात्री 11 वाजता ही दुर्घटना घडली. वाहन चालकाचा गाडीवरचा ताबा सुटल्यानं हा अपघात घडला. वाहन चालकाला सुखरूप बाहेर काढण्यात आला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ठाण्याचे विद्यमान महापौर संजय मोरे यांनी आगामी पालिकेची निवडणूक लढवणार नसल्याचं सांगितलं. गेल्या 20 वर्षांपासून नगरसेवक पदाची निवडणूक लढवणाऱ्या मोरे यांनी 2014 साली
ठाण्याच्या महापौर पदाची धुरा सांभाळली होती. पालिकेतलं महापौर हे पद भूषवल्यानंतर त्यापुढे पक्ष संघटनेचं काम करणार असल्याचं मोरे यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री बदामराव पंडित 17 जानेवारीला शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. राष्ट्रवादीमध्ये सन्मानाची वागणूक मिळत नसल्यानं हा निर्णय घेतला असं त्यांनी सांगितलं. पंडित यांच्या शिवसेना प्रवेशानं राष्ट्रवादीला बीडमध्ये मोठा धक्का बसणार आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर पंडित यांचा शिवसेनेतला प्रवेश यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसणार असल्याचं समजतं. शहरामधल्या पार्किंगच्या समस्येकडे वर्धा नगर परिषद लक्ष देत नसल्याचा निषेध करत तरुणांनी चक्क नगर परिषद कार्यालयात सायकली टाकून कायदेभंग आंदोलन केलं. युवा परिवर्तन की आवाज या संघटनेच्या तरुणांनी मुख्याधिकाऱ्यांच्या केबिन समोर आपल्या सायकली लावल्या. वर्धा शहरात पार्किंगची मोठी समस्या आहे. त्या बाबतीत वारंवार तक्रार करूनही कुठलीही पावलं उचलली जात नसल्याचा आरोप करत हे आंदोलन करण्यात आलं. रत्नागिरीमधल्या लोटे MIDC योजना केमिकल कंपनीत आज अचानक केमिकल लीक झाल्यानं परिसरात धुराचं लोण पसरलं. त्यामुळे नागरिकांना श्वसनाचा मोठ्या प्रमाणात त्रास झाला. योजना कंपनीतून LM65 हे केमिकल लीक झालं आणि संपूर्ण परिसरामध्ये धुराचं साम्राज्य पसरलं. धूर आणि उग्र वास यामुळे आसपासच्या नागरिकांना श्वसनासाठी त्रास जाणवू लागल्यानं त्यांना परशुराम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. कंपनीत कुठलीही सुरक्षा नसल्यानं हा प्रकार घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.